डोंबिवली महानगर पालिका के चुनाव में स्वराज लोकशाही आघाड़ी ने अपनी उम्मीदवार उतारे हैं। कल उम्मीदवारी अर्ज भरने के अंतिम दिन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब के नेतृत्व में पैनल नंबर 17, पैनल नंबर 18 से 4 उम्मीदवारों ने नामांकन दाखिल किया है। जिन प्रत्याशियों ने पर्चा भरा है उनके नाम इस प्रकार है: नाना गायसमुद्रे प्रभाग नंबर 17 क, अनिल कोकाटे पैनल नंबर 17 एवं फ़हीम शमीम शेख पैनल नंबर 18 ड, तो मोजीब पिंजारी प्रभाग नंबर 18 क से फॉर्म भरा है। इस मौके पर एक रैली निकाली गई जिसमें नरसिंह गायसमुद्रे, अंबादास भालेराव, सतीश शिर्के, करीम खान इत्यादि का सहभाग रहा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे। आम्ही स्वराज्य लोकशाही आघाडी आणि इतर पक्ष जवळजवळ आम्ही ब्लॉक फॉरवर्ड पार्टी आणि इतर पक्ष जवळजवळ 8 ते 9 पक्ष एकत्र करून आम्ही ह्या इलेक्शनला आम्ही 2 पॅनलमध्ये 18 पॅनलमध्ये आणि 17 पॅनलमध्ये असे 18 मध्ये बी 2 उमेदवार आहे, 17 मध्ये देखील 2 उमेदवार आहे। अशा पद्धतीचे आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि परभणीमध्ये देखील आम्ही उमेदवार दिलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अनेक आमचे काही बरेचसे फॉर्म बाद झाले, वेळेवर पेपर क्लिअर नाही झाल्यामुळे तर जवळजवळ 20 ते 25 फॉर्म आमचे बाद झाले। आता जवळजवळ 6-7 लोक आमचे या ठिकाणी उभे आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये बघत आहे आपण की जवळजवळ 10 वर्ष इलेक्शन लागलं नाही आणि अचानक मध्ये यांचे सर्व कागदपत्र रेडी केले, अचानक मध्ये इलेक्शन लावलं आणि समोरच्या ज्या छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना पेपर जमा करण्याला जरा देखील वेळ दिला नाही। आता बघायला गेलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत आणि या ठिकाणी आपण बघत आहे की जिथं जाताल त्या वार्डमध्ये कुठलंही काम झालेलं नाही। मग ते तिथे रस्ता असो, पायवाट असो, गटोरे असो, नाले असो आणि कुठलीही योजना असो ती लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि त्याच्यामुळे आमच्याकडे जे दिलेले आहेत आम्ही एक सर्वसाधारण उमेदवार दिलेले आहे, सामान्य उमेदवार दिले, गोर गरीब जनतेतला उमेदवार दिलेला आहे। त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणार आणि त्यांचं काम करून देणार आम्ही अशा पद्धतीचे आम्ही उमेदवार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये दिलेले आहेत। आणि ही उमेदवार दिलेले असताना आमचं एकच म्हणणं राहील की भलाड्याला तुम्ही निवडून हमेशा देता, परंतु एखाद्या वेळेला तरी बघा की सामान्य व्यक्तीला निवडून देऊन की भलाढ्य व्यक्ती काय करू शकतो आणि सामान्य व्यक्ती करतो। आज महापालिकेमध्ये आपण बघितलं तर करोडो रुपये म्हणजे 10 करोड रुपये देखील या महापालिकेमध्ये इलेक्शनला खर्च होणार आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम पैशाचा बाजार लुटला जाणार आहे, लोकांना पैशाचे एकदम आमिष देऊन विकत घेतले जाणार आहे। अशा पद्धतीची परिस्थिती आहे, परंतु 5 वर्षे त्याच पद्धतीने लोकांचे कामं होत नाहीत, लोकांचा कुठलाही म्हणजे विकास होत नाही आणि नंतर मग लोक रडत राहतात। 6 महिने गेले की लोक रडत राहतात, आम्ही मतदान दिलं, आम्हाला काम केलं नाही। आणि तुमच्या पक्षातले लोक निवडून आले तर तुम्ही काय करता? आमच्या पक्षातले लोक निवडून आल्याच्या नंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या वार्डमध्ये आमचे उमेदवार असतील जेवढे बी विकासाचे काम आहे तर ती तर आम्ही करूच, महापालिकेचा निधी तर आणूच, पण मी सांगतो की मान्य आम्ही पंतप्रधानचा, मान्य राष्ट्रपतीचा जी असतील शासनामध्ये जे अधिकारी असतील आपले आमदार असतील किंवा खासदार असतील आम्ही कुठल्या केंद्रातला कुठला देखील निधी आणू शकतो। म्हणजे अशा पद्धतीचा आमची एक ताकद आहे आणि तीच आम्हीच आणू शकतो आणि विकास कामे पूर्णपणे एकदम जोमाने जोराने करू अशा पद्धतीची मी गवाही देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। मी डॉक्टर राजेश भालेराव। आता कल्याण डोंबिवली महापालिकेचे बिल वाचले। तुम्हाला माहिती असेल की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्ही सौराष्ट्र लोकशाही आघाडीच्या माध्यमाने एक आघाडी निर्माण केली। त्यामध्ये काही मित्र पक्ष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक आणि काही छोटे मोठे पक्ष आहेत। अशा मिळून आम्ही एक आघाडी रेडी केली आहे आणि ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्ही काही उमेदवार उभे केले आहे। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।